तर कशा बाबली सकाळचा राम आपल्याकडे थैली नव्हती दूध घरी न्यायला, तर आपल्या हेल्मेट मध्ये दूध ठेवून दिलं आणि चाललो घरी. आता तसं तर आपल्या इंडियामध्ये काही जुगाडची कमी नाही, लगेच जुगाड लागून जातो काही. आणि पटकन नाही का थोडीफार झोप वगैरे घेऊन मी तयार होतो आणि थोडंसं मनी सोबत खेळतो, कारण आपल्याला जायचे कपडे घ्यायला नाही. कारण नाही का आपल्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, तर मग त्यासाठी आपल्याला जायचे शॉपिंग साठी. तर तिथे जाणार मी एकटा नाही, मम्मी मी जाणार आहे आणि नाही का 2 मामाचे अजून पोरं राहणार तिथं. आणि आम्ही नाही का 90% नाही का असे जुळते कपडेच घेणार, म्हणजे सारखे दिसावं थोडेफार. आणि मनील भूक लागली तर कुटका टाकलं तिनं, कुतडीनं पहिला कुटका खाल्लं, मग दुसरा कुटका खाल्लाच नाही. मग काय तो डायलॉग नाही का, ज्याची घाण त्यांना साफ करावी, मग तिला धरलं आणि तिच्याच हाताने नाही का तिचा पुरा तुकडा आहे ना साफ करून घेतला सांडी. कारण नाही का तिला 2 लेकर झाले तरी तिला काही काम जमत नाही, म्हणून तिला थोडं काम शिकू राहिलं घरचं, बाकी काही नाही बरं का. आणि उन्हामुळे थोडंसं डोळ्यात पाणी आलं नाही, समस्या बाबा की वय बरोबर राहिलं काय करून. आणि मग काय आपली गाडी घेतून मी मम्मी चाललो आता शॉपिंग साठी. आणि मग काय आमच्या नाही का छत्रपती संभाजीनगर मध्ये आकाशवाणीच्या अपोजिटला राज आहे ना, तिथं कपड्याचं दुकान मोठं, मग तिथे जाऊन आम्ही कपडे वगैरे ट्राय करतो. आणि जो व्हाईट कुर्ता आणि पजामे मी घातलेले नाही, आम्ही तिघं 4 जण घेतो, याच्यावरती वेगळे कलरचे जॅकेट घेतो. कपडे एवढे महाग होते, मग एकट्याचं 3500 बिल होतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम राम मंडळी.